सोलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात जळीत रुग्ण दाखल होतात। मात्र उन्हाळा व हिवाळ्यात जळीत रुग्णांचे प्रमाण हे अधिक असतात। आंतररुग्ण विभागात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांमध्ये जळीतच्या सरासरी प्रमाणावरून रुग्णांना वाचवण्याचे प्रमाण असतं। मात्र या रुग्णालयातील सी वॉर्डात जळीतचे 22 बेड आहेत। इथं उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांवर उच्च दर्जाचे सर्व प्रकारचे उपचार केले जातात। 1200 रुग्णांसाठी 1 कोटी रुपयांच्या औषधांचा वापर करावा लागतो। या रुग्णालयात शहर जिल्ह्यासह मराठवाड्यातील लातूर, धाराशिव आदी जिल्ह्यातील विविध ठिकाणावरून तर विजयपूर, कलबुर्गी, बिदर, कर्नाटक व तेलंगणातील जळीत रुग्ण इथं येतात। या रुग्णालयातील जळीत रुग्णांसाठी लागणारे सर्व प्रकारच्या औषधांसह रक्त व प्लाझ्मा यांसह कृत्रिम त्वचेचाही वापर अनेक वेळा केला जातो। हिवाळा व उन्हाळ्यात याचे रुग्ण वाढतात। 22 बेडच्या वॉर्डात कायम 8 ते 10 रुग्णांवर महात्मा फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजनेतून मोफत उपचार केले जातात। लहान मुले व वृद्ध नागरिक जर 35% जळत असतील तर 50% वाचवण्याचे प्रमाण असतं। जळीत रुग्णांवर 3 ते 4 वेळा कृत्रिम त्वचा लावावी लागते। महागडी औषधं द्यावी लागतात, ती सर्व इथं उपलब्ध केली जातात। महिलांचं प्रमाण जळीतमध्ये अधिक आहे। महिलांच्या तुलनेने पुरुषांचं प्रमाण हे 35%च आहे। मधुमेह व उच्च रक्तदाब यांसारख्या रुग्णांचे जखम वेळीच भरून येत नसल्यानं जास्त दिवस उपचार करावा लागतो। शिवाय या रुग्णांसाठी नियमितपणे बेडशीट बदलली जाते, असं डॉक्टर ऋत्विक जयकर, अधिष्ठाता शासकीय रुग्णालय सोलापूर यांनी म्हटलंय।